हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीच्या लेटेस्ट एडिटर सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला आपण आजचं लेटेस्ट एडिटर पाहूया. बेसिकली मागील काही दिवसांपासून इलेक्शन्सच्या न्यूज कंटिन्यूअस सुरू आहेत. त्यामुळे जे काही लेटेस्ट एडिटरमध्ये येत आहे त्यात इलेक्शनच्या न्यूज येतात. आपल्याला इलेक्शनच्या न्यूज किंवा इलेक्शनची कोणती गोष्ट ॲज इट इज आपल्या आन्सर रायटिंगमध्ये वापरायची नाही आहे, कारण त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. मात्र यातील काही वर्ड्स आपण आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकतो. ते कोणते आहेत? लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. सो बेसिकली थलपती विजयचे जी इलेक्टोरल विक्ट्री आहे त्याबद्दलचे काही महत्त्वाचे वर्ड्स आहेत किंवा काही महत्त्वाचं व्हॅल्यू ॲडिशन आपण यूज करू शकतो. सो या ठिकाणी बघा, ॲनालिस्ट व्ह्यू थलपती विजयज विक्ट्री ॲज अ सिग्निफिकंट अचिव्हमेंट. काहीतरी कारण असेल. बेसिकली यात एक महत्त्वाचं व्हॅल्यू ॲडिशन आहे की थलपती विजय इज ॲन ॲक्टर टर्न पॉलिटिशियन. त्यामुळे थलपती विजयच्या विक्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा असेल तर दी स्ट्रॉंग सपोर्ट फ्रॉम यूथ अँड विमेन वोटर्स अंडर द एज ऑफ 30 हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये थलपती विजयच्या रॅलीच्या जे करूरमध्ये जी महत्त्वाची ट्रॅजेडी झाली तर करूर प्लेस लक्षात घ्या. याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण बेसिकली जिओग्राफीमध्ये सुद्धा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर त्याला व्हर्च्युअस हिरो या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणी हा जो वर्ड आहे व्हर्च्युअस हिरोचा, यावर तुम्ही फोकस करू शकता. व्हर्च्युअस हिरो हा एक वर्ड आहे. इज सीन टू हॅव हेल्प हिम ॲज अ कनेक्ट विथ दी वोटर्स. आणखीन एक महत्त्वाची सेईंग या ठिकाणी आहे, विनिंग इज वन थिंग गव्हर्निंग इज अनदर. हा महत्त्वाचा लाईन लक्षात घ्या की निवडणुका जिंकणं आणि देश चालवणं या दोन गोष्टींमध्ये खूप मोठं अंतर आहे. हा पण पॉईंट तुम्ही पुट करू शकता. मिस्टर विजय's real test begins now as expectations are high for a transparent, inclusive and corruption-free administration. हा तुम्ही इथिक्समध्ये पॉईंट मांडू शकता की ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं, ट्रान्सपरंट, इन्क्लुझिव्ह आणि करप्शन फ्री ॲडमिनिस्ट्रेशन असावं. त्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या कॅम्पेनच्या वेळेस जे वर्डिंग यूज केलेली आहे. ॲज यू ऑफन सेड ड्युरिंग हिज कॅम्पेन दॅट पब्लिक विल नाऊ वॉच वेदर विजय ट्रूली ट्रान्सलेट इन टू विजयम फॉर द स्टेट ऑफ तामिळनाडू. हे खूप इंटरेस्टिंग लाईन्स आहेत ज्या तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये येऊ शकतात. चला, याच लाईनमधलं दुसरं महत्त्वाचं लेटर आहे जे बेसिकली आहे पश्चिम बंगालमधलं, ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी रिझाईन करायला नकार दिलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ममता बॅनर्जी यांनी रिझाईन करावं की नाही करावं या हा आपला मुद्दा नाही आहे, ओपिनियनचा पार्ट नाही आहे. याच्याबद्दल जर ओपिनियन विचारली गेली तर तुमची इंटरव्ह्यूमधली किंवा तुमच्या आन्सर रायटिंगमधली लँग्वेज काय असावी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक महत्त्वाचा वर्ड आहे, तो वर्ड अनडेमोक्रेटिक स्टान्स. स्टान्स म्हणजे काय? तुम्ही जो स्टँड घेता त्याला स्टान्स म्हणलं जातं. सो अनडेमोक्रेटिक विच इज नॉट फेवरेबल, विच इज नॉट इन लाईन विथ द डेमोक्रेसी इज अनडेमोक्रेटिक स्टान्स. हा वर्ड या ठिकाणी यूज केला आहे. द वेस्ट बेंगाल इलेक्शन हॅज डिलिव्हर्ड अ हिस्टॉरिक वर्डिक्ट. वर्ड महत्त्वाचा आहे. येट तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जीज रेफ्युजल टू रिझाईन इज अ डिसग्रेसफुल डिफायन्स ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकशाहीबद्दल डिफायन्स दाखवलेला आहे. डिस्पाईट हर पार्टीज डेसिमेशन. डेसिमेट म्हणजे काही कम्प्लीट नेस्तनाबूत होणं. डिस्पाईट हर पार्टीज डेसिमेशन अँड हर डिफीट शी रिमेन्स ऑब्स्टिनेट. ब्लेमिंग द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फॉर दिस लॉस इज अ हॉलो अँड डेस्परेट एक्सक्यूज. हे तुम्ही वापरू शकता इथिक्समध्ये आन्सर करताना, की जेव्हा सगळे ऑफिसर्स काहीतरी कव्हरअप करण्यासाठी एक्सक्युजेस देतात. यू कॅन यूज दिस वर्ड इज अ हॉलो अँड डेस्परेट एक्सक्यूज. अ मॅन्डेट इज दी अल्टिमेट. ही लाईन खूप महत्त्वाची बघा आन्सर रायटिंगसाठी. अँड इलेक्टोरल मॅन्डेट इज दी अल्टिमेट एक्सप्रेशन ऑफ द पीपल्स विल. टू रिजेक्ट इट ॲज अ कॉन्स्पिरसी इज टू इन्सल्ट दी इलेक्टोरेट. बघा, मॅन्डेटचे डेफिनेशन सांगितली की कोणत्याही इलेक्शनमध्ये जो मॅन्डेट मिळतो याला आपण कसं पाहावं. तर अँड इलेक्टोरल मॅन्डेट इज दी ultimate expression of the people's will. True leaders must learn the basic true leaders must learn the basic tenets of democracy. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय पॉईंट मिळतंय. पहिला पॉईंट आहे अनडेमोक्रेटिक स्टान्स. दुसरा पॉईंट आहे डिसग्रेसफुल डिफायन्स ऑफ डेमोक्रेसी. तिसरा पॉईंट मॅन्डेटचे डेफिनेशन या ठिकाणी आपण यूज करू शकतो. चौथा महत्त्वाचा ट्रू लीडर नेमका कसा दिसतो या ठिकाणी दिसलेला आहे. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. या टाईपचे खूप सारे व्हिडिओज मी आणणार आहे. नक्की बघा, तुमच्या लँग्वेजवर काम करा. I tell time and again, civil services is not an examination of hard work, passion, dedication. Civil services is an examination of answer writing. It is an examination of language. Thank you very much. Have a great time.